महाराष्ट्रात उद्योगासाठी योग्य वातावरण नाही असं टाटाच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे। त्यानंतर आता ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान दिलं असून त्या अधिकाऱ्यांचं नाव जाहीर करण्यास सांगितलं आहे। शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, अंबादास दानवे उपस्थित होते। मी उपमुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की टाटाच्या ज्या उच्च अधिकाऱ्याने महाराष्ट्रात वातावरण योग्य नाही सांगितलं त्याचं नाव सांगावं। दादागिरी सत्ताधारी पक्षाकडूनच चालते, आमच्याकडून कोणालाही धोका नाही। या अधिकाऱ्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना उद्योगासाठी चांगलं वातावरण नव्हतं असं सांगितलं, हे त्यांनी जाहीर करावं। कारण आम्हाला केंद्र सरकार सांगेल तिथे आम्हाला जावं लागेल असं सांगण्यात आलं होतं, असं आदित्य ठाकरेंनी टाटा एअरबस प्रकल्पासंबंधी बोलताना सांगितलं। पुढे ते म्हणाले, हा प्रस्ताव जर सप्टेंबर 2021 मध्ये झाला असेल तर मग नितीन गडकरी तसंच आम्ही सर्वांनी पत्र का लिहिलं? कदाचित आम्हाला माहिती नसेल, पण तुम्ही 2016 पासून पाठपुरावा करत असाल तर हे तुमचं अपयश आहे। 2016 ते 2019 दरम्यान राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार असतानाही नागपूरमधील मिहानमध्ये तुम्ही हा प्रकल्प आणू शकला नाहीत। खोट बोलण्याचं नाट्य असून हे आता संपलं पाहिजे। उपमुख्यमंत्र्यांनी देशात अनेक राज्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे असं म्हटलं आहे, पण स्पर्धेबद्दल बोलायचं गेल्यास महाराष्ट्र कुठे कमी पडतोय का, याबाबत मी त्यांना आव्हान देतो। हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर चर्चेला यावं, तरच मी त्यांचं आव्हान स्वीकारेन, असंही आदित्य ठाकरे म्हणाले। 23 सप्टेंबर 2021 रोजी टाटा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये होतोय अशी बातमी आली होती। तेव्हा कोणाचे सरकार होते? आम्ही विरोधी पक्षात गेलो की राज्य विसरत नाही। 2016 साली हा प्रकल्प येत होता, तेव्हा गुजरात आणि महाराष्ट्र दोघेही स्पर्धेत होते। तेव्हा मी म्हणालो होतो की गुजरातपेक्षा जास्त जागा देऊ। त्यानंतर सरकार बदललं आणि मी विरोधी पक्षात असताना टाटाच्या प्रमुखांना माझ्या सागर या निवासस्थानी बोलावले। त्यावेळी त्यांनी इथलं वातावरण उद्योगासाठी योग्य नाही असं सांगितलं, असा दावा फडणवीसांनी पत्रकार परिषदेत केला। मला हे माहिती नव्हतं की 1,49,000 कोटीपेक्षा जास्ती मोठा आकडा हा 2,000 कोटीचा आहे। आतापर्यंत आम्हाला जे सांगितलं जात होतं तिथे 1.5 लाख कोटी कुठे आणि 2,000 कोटी कुठे? ठीक आहे, प्रत्येक पैसा हा महत्त्वाचा असतो, प्रत्येक रुपया जो आपल्या राज्यात गुंतवणूक म्हणून येतो तो महत्त्वाचा असतो। पण जेव्हा स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री होते किंवा मग उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, तेव्हा कधी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील 2,000 कोटी वगैरे अशा कधी इन्व्हेस्टमेंटच्या घोषणा ते काय इंडस्ट्री सेक्रेटरी पण करायचे नव्हते। ते त्या लेवलला मोठ्या मोठ्या घोषणा व्हायच्या। ह्या सगळ्या MOUs आपण तिकडच्या तिकडे साईन करतो आणि याचं भूमिपूजन करून सुरू करतो का? तरी देखील आज त्यांनी सुरुवात केलेली आहे इलेक्ट्रॉनिक हब्सची। कदाचित असंच टेक्स्टाईल पार्क येऊ शकतं अमरावतीमध्ये, बुटीबोरीमध्ये आपलं रिन्युएबल एनर्जी पार्क येऊ शकतं। कारण ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली एक कोर्समध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत। जे आम्ही ज्याच्यावर आवाज उठवत आहोत त्या क्वचितच येणाऱ्या गोष्टी असतात ज्या महाराष्ट्रात निघून गेलेल्या आहेत। फॉक्सकॉनचा प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल, बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प असेल, मेडिकल डिव्हाइस पार्कचा प्रकल्प असेल किंवा आत्ताकडे एअरबस टाटाचा प्रकल्प असेल। आता अजून काही गोष्टी, कारण आज त्यांनी सगळे कागदपत्र दाखवल्यामुळे आणि हमखासपणे सगळं सांगितल्यामुळे आम्ही देखील आमच्याकडे जे पुरावे आणलेले आहेत ते सांगतो। आता पहिली गोष्ट म्हणजे हे जर आपण बघितलं तर हे चित्र आहे सोशल मीडियावर आलेलं। ह्या खोके सरकारची एक क्रिएटिव्ह आहे, त्याच्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प, त्याच्यात एक सिनारॉम्स पल्प अँड पेपर प्रकल्प रायगड, गुंतवणूक 20,000 कोटी असं त्यांनी सांगितलंय की हे त्यांनी आणलेलं आहे। दिसतंय सगळ्यांना? आता हा ट्वीट MIDCचा आहे, 23/5/2022। 23/5/2022 मध्ये डॅव्होसमध्ये असताना नितीन राऊत साहेब, देसाई साहेब आणि मी तिथे असताना ह्या प्रकल्पाचा MOU साईन झालेला। हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळी आलेला, तो प्रकल्प त्यांच्या क्रिएटिव्हवर गेलेला आहे। ठीक आहे, मी हेच सांगतोय की अनेकदा असं होत असतं की मागच्या सरकारची कामं हे सरकार करत असतं, जसं आम्ही जे MTHLचं काम सुरू केलेलं किंवा इतर काही कोस्टल रोडचं असेल, कदाचित हे क्रेडिट घेऊ शकतील। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही काही केलंच नाही आणि तुम्हीच सगळं करत असताना तुमच्या क्रिएटिव्हवर आलेलं महाविकास आघाडी सरकारच्या काळी झालेलं हे MOU प्रकरण आलेलं आहे। हे ठीक आहे, ही एक गोष्ट मला आपल्या सर्वांना दाखवायची होती, कारण या सगळ्या कामांमध्ये हे त्यांनी क्रेडिट घेतलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे
आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आज कधीही एवढं खोटं बोलणं मी ऐकलं नव्हतं या राज्यात जेवढं आज मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असेल. मी हे नाही म्हणत की उपमुख्यमंत्री महोदयांना खोटं बोलायचं होतं किंवा महाराष्ट्राची दिशाभूल करायची होती, पण नक्की एक गोष्ट आहे की त्यांना जे ब्रीफिंग मिळालेलं आहे त्यांच्या डिपार्टमेंटकडून असेल त्यांच्या टीमकडून असेल हे चुकीचं मिळालेलं. त्यांनी जो एक ती बातमी दाखवली देसाई साहेबांची, माझ्याकडे इथे असेल ती बातमी, फॉक्सकॉन वॉन्ट सेट अप प्रपोज युनिट इन महाराष्ट्र सेज शिवसेना मिनिस्टर, ही आहे साधारणपणे जानेवारी 2020ची बातमी. आता ही बातमी आहे वेदांताची. ह्याच्यात बातमीमध्ये जर त्यांनी पूर्ण बातमी वाचली असती तर त्यांना कळलं असतं की ह्याच्यात देसाईज कॉमेंट्स फायनली सेट द रेकॉर्ड स्ट्रेट ऑन फॉक्सकॉन्स proposed $5 billion investment in the state to set up a plant to make mobile phones and components to help create 50,000 jobs by 2020. हे वेदांताचं जे होतं हे वेदांताचं नाही, फॉक्सकॉनचं जे होतं हे मला वाटतं 2016मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये सही केलेला हा MOU होता. त्याच्यानंतर फॉक्सकॉन त्यांनी तामिळनाडूमध्ये जागा बघितली आणि मग मला वाटतं USA ला गेले आणि तिथे प्रोडक्शन सुरू झालं. महाराष्ट्रात 5 वर्ष आल्या नसल्यामुळे MOUची जी जागा त्यांनी निश्चित केलेली MIDC कडून ती लॅप झाली आणि त्याचं उत्तर हे देसाई साहेबांनी मला वाटतं तिथे हाऊसमध्ये वगैरे दिलं असेल. पण हे सगळंच आता बघा 2 फॅक्टरीज इन TN फॉर नाव हे त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेला प्रस्ताव तर त्यावेळी तामिळनाडूमध्ये केला आणि नंतर दुसरा प्रस्ताव US मध्ये केला. हा तो फॉक्सकॉनचा आहे. त्या फॉक्सकॉनमध्ये आणि वेदांता फॉक्सकॉनमध्ये जरी फॉक्सकॉन कंपनी ही एक असली तरी त्या दोन्ही प्रकल्पांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमीकंडक्टर चिपसाठी होता, या मोबाईल फोनसाठी नव्हता. तर माझी ही विनंती राहील उपमुख्यमंत्री महोदयांना की कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्या, इथे बदनामीचा प्रयत्न सोडून द्या. 2 वेगळे प्रस्ताव आहेत, ते प्रस्ताव वेगळ्या वेगळ्या वेळेला आले होते. 2020मध्ये जो प्रस्ताव अमान्य झाला किंवा रद्द झाला किंवा लॅप्स झाला तो एवढ्यासाठीच झाला कारण जी फॉक्सकॉन कंपनी 2015मध्ये MOU सही करून बसलेली त्यांनी ती जागा घेतलीच नाही, ते दुसरीकडे गेले आणि म्हणून तो प्रकल्प रद्द झाला. तिसरी गोष्ट ही येते की आता ह्याच्यात सांगितलं गेलं, आता हे कालपासून मी बघतोय हे एक टेबल आहे. हे सगळीकडे टेबल थोडं काही काही ठिकाणी मला वाटतं पुण्यात असेल, डोंबिवलीमध्ये वगैरे असेल, काही काही लोकांनी होर्डिंग बॅनर केलेले आहेत त्या टेबलमध्ये. 3 गोष्टी या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे वेदांता फॉक्सकॉन 1,49,000 कोटी, रोजगार निर्मिती 1.5 लाख, प्रकल्प राज्यबाहेर गेल्याचं तारीख आणि वर्ष सप्टेंबर 2020 गुजरातमध्ये होणार असे निश्चित झाले. कंपनीने तशी घोषणाही केली. आणि मग महाराष्ट्र सरकारची भूमिका, तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाचे विरोध व प्रकल्प न होण्याची घोषणा. म्हणजे तुम्ही विचार करा किती महाराष्ट्राला खोटं बोलण्याचा प्रयत्न होत आहे. हे जे सगळीकडे बोगस जे टेबल लागलेलं आहे त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण मी आणलेलं आहे. पहिलं गोष्ट जसं मी सांगितली तो फॉक्सकॉन आणि हा वेदांत फॉक्सकॉन हे दोन्ही वेगळे प्रकल्प आहेत. दुसरं म्हणजे आता तुम्हाला पूर्ण टाईमलाईनच सांगतो कारण ही टाईमलाईन मी सगळ्यांसाठी आणली आहे, कदाचित मी तुम्हाला प्रिंटआउट काढून पण देईन. टाईमलाईन अशी आहे वेदांता फॉक्सकॉनची. 15 डिसेंबर 2021 केंद्र सरकारने 76,000 कोटीचा सबसिडी आउटले त्यांनी जाहीर केला, जिथे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले पॉलिसी आणली. 76,000 कोटीची सबसिडी त्यांनी जाहीर केली. 5 जानेवारी 2022 एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट वेदांतानी महाराष्ट्र सरकारला दिले, तसंच गुजरातला दिले, कर्नाटकाला दिले, तेलंगणा दिले ॲज पर वेदांताज मार्केट स्टडी. 11 जानेवारी 2022 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांना रिस्पॉन्स दिला, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलं आणि मला वाटतं साधारणपणे 16 जानेवारीला वेदांतानी परत एकदा लिहिलं थोडी क्लॅरिफिकेशन्स मागत. 20 जानेवारीच्या आसपास मला वाटतं देसाई साहेब माझी त्यांची सगळ्यांची ऑनलाईन झूमची बैठक झाली. त्याच्याच आधी 19 जानेवारी 2022ला देसाई साहेबांनी स्वतःहून पत्र लिहिलं वेदांता फॉक्सकॉनचे जे चेअरमन होते अनिल अग्रवाल साहेबांना की आम्ही जर महाराष्ट्रात तुम्ही आलात तर स्वागत करू आणि जो काही सपोर्ट आहे तो देऊ. 28 जानेवारी 2022 काही परत क्वेरी त्यांच्याकडून आल्या जे आपण क्लॅरिफिकेशन दिलेलं त्याच्यावर आणि आपण पुन्हा एकदा 1 फेब्रुवारी 2022ला सगळे जे काही क्लॅरिफिकेशन होते ते त्यांना सबमिट केले होते. 19 फेब्रुवारीला वेदांताच्या टीमनी कन्फर्म केलं की आम्ही 24 फेब्रुवारीला साईट व्हिजिट करू. 24 फेब्रुवारी 2022ला डिटेल्ड साईट व्हिजिट झाली. तळेगावला गेले, टीम जाऊन बघून आली, त्यांच्यासोबत त्यांचे BCG जे पार्टनर होते त्यांच्यासोबत वेगळ्या वेगळ्या टेक्निकल टीम्स होत्या, त्यांनी सगळा रिपोर्ट बनवला आणि 5 मार्च 2022 पासून डिटेल्ड साईट व्हिजिटचं पूर्ण जे काही डेटा होता तो सरकारबरोबर आणि वेदांता फॉक्सकॉन बरोबर शेअर केला गेला.
3 मे पुन्हा एकदा साईट व्हिजिट झाली वेदांताचे टेक्निकल पार्टनर फॉक्सकॉनने. 5 मेला वेदांताने दुसरं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फ्लोट केलं. तिथे देखील आपण महाराष्ट्र सरकार म्हणून त्यांना पुन्हा एकदा जे काही ॲप्लिकेशन द्यायचं होतं ते दिलं. 6 मेला मी देसाई साहेब आम्ही दोघंही डॅवॉसमध्ये असताना त्यांची भेट घेतली तिथे आणि त्यांना देखील सांगितलं नाही सॉरी डॅवॉसला नाही 6 मे 2022ला आम्ही महाराष्ट्रात भेट घेतली. त्याच्यात मी होतो, देसाई साहेब होते, चीफ सेक्रेटरी होते. मला वाटतं सह्याद्रीला ती भेट झाली, त्याच्यावर आपण ट्विट पण केलेलं. 14 मेला 2022ला वेदांताने इन्व्हेस्टमेंट ॲप्लिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पाठवलं डिटेल्ड वर्किंग करून त्यांच्या संपूर्ण प्रोजेक्टसाठी की केंद्र सरकारचा काय हिस्सा राहील, राज्य सरकारचा काय हिस्सा राहील, त्यांचा काय हिस्सा राहील, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला म्हणजे MIDCला. 24 मे 2022ला देसाई साहेब आणि मी आणि मला वाटतं नितीन राऊत साहेब पण होते आपल्या बैठकीत. आम्ही डॅवॉसला इंडियाचं जे आपल्या देशाचं जे पूर्ण सिम्पोजियम होतं जे एक हाऊस होतं इंडिया पॅव्हिलियन, तिथे वेदांताचे जे अनिल अग्रवाल साहेब आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना देखील सांगितलं की जो काही सपोर्ट तुम्हाला महाराष्ट्रात यायला लागेल तो संपूर्णपणे आम्ही द्यायला तयार आहोत, कारण आम्हाला ही इंडस्ट्री आणायची आहे. ह्याच्यातून जसं आता हे इलेक्ट्रॉनिक हब जे आलेलं आहे हे 2000 कोटीचं आहे. हे काही वेदांत एवढी इलेक्ट्रॉनिक सिटी करणार नव्हती, हे छोटं हब आहे जे वेदांताबरोबर येणार होतं. त्याच्यासोबत 160 क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होते. ते आणि वेदांता फॉक्सकॉन आम्हाला महाराष्ट्रात पाहिजे, जे काही करायला पाहिजे ते आम्ही करू, केंद्र सरकारला पण आम्ही सांगू असं सांगितलं. 13 जून 2022 टेंटेटिव्ह इन्सेंटिव्ह आणि इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलं पेंडिंग ऑफ HPC आणि कॅबिनेट अप्रुव्हल, कारण HPC हे चीफ सेक्रेटरीना जशी वेळ असते आणि ठरतं तसं ते घेतात. 24 जून 2022 फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन आहेत, वेदांताचे नाही फॉक्सकॉनचे मिस्टर यंग लिवॉन, त्यांनी आणि काही लोकांनी मला वाटतं देसाई साहेब आपण देखील दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेतली. 24 जून 2022 त्यानंतर सरकार पाडलं गेलं, गद्दारी झाली, सरकार पाडलं. 14 आणि 15 जुलैला एक पत्र, मला वाटतं 15 जुलैचं एक पत्र आहे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी वेदांता फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन आहेत त्यांना लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात या, आम्ही तुमचं स्वागत करतो. 15 जुलै 2022 हाय पॉवर कमिटी झाली चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेच्या खाली आणि मग त्यांनी 35,000 कोटी आणि बाकीचे इन्सेंटिव्ह ह्याच्यासाठी मान्यता दिली. लक्षात घ्या तळेगाव आणि डोलेरा ह्याच्यामधला फरक मला वाटतं काही चॅनल्सनी दाखवलेला आहे, त्यांच्याच जो कन्सल्टंटनी दिलेला. 35,000 कोटी म्हणजे गुजरातपेक्षा 10,000 कोटीहून जास्ती आपण सबसिडी दिली होती, तरी देखील इथे तो प्रोजेक्ट आला नाही. 26 जुलैला आपल्याला आठवत असेल ही सगळी भेट, 26 जुलैची भेट आहे. वेदांता आणि फॉक्सकॉनची जी टीम होती, आकाश हेपर ते आणि बाकीचे सगळे त्यांचे लोक हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. हे असेंब्ली चालू असतानाची ही भेट आहे. मला वाटतं विधान भवनातली एक नाही, मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमधली आहे. ह्याच्यात 26 जुलै 4/18चा हा ट्विट आहे. मग एवढं सगळं हे जे काही झालेलं आहे हे बघा इथे पण आहे. हे सगळं जे झालेलं आहे, जर हे सप्टेंबर 2020 की 21 मध्येच वेदांता फॉक्सकॉननी ठरवलं असेल की गुजरातमध्ये जायचं, मग आतापर्यंत ते काय आमच्यासोबत टाइमपास करत होते का, की तुमच्यासोबत टाइमपास करत होते की चला भेटूया, चहा बिस्किट मिळत नाही बाहेर म्हणून आम्ही तुमच्या मंत्र्याला देतो आणि भेटतो. आता हे झाल्यानंतर पुन्हा एकदा 27 ऑगस्टला मला माझ्या माहितीप्रमाणे DCM साहेब आणि अनिल अग्रवाल साहेब भेटले आणि 5 सप्टेंबरला पुन्हा एकदा फॉर्मल इन्व्हिटेशन दिलं गेलं होतं. त्या इन्व्हिटेशनला उत्तर आलं नाही आणि सडनली आम्ही एका ट्विटवर बघितलं आणि तेव्हापासून हा सगळा हंगामा सुरू झाला की महाराष्ट्राच्या बाहेर हा प्रकल्प गेला कसा. आता ह्याच्यावर ही सगळी टाईमलाईन वाचल्यानंतर मला वाटतं आता तरी महाराष्ट्राला हे स्पष्ट झालं असेल की हे जे काही सांगतायत 2 गोष्टी, पहिलं तर वेदांता फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सप्टेंबरमध्येच मागच्या वर्षी ठरवलेलं किंवा आमच्याच वेळी ठरवलेलं की गुजरातमध्येच जायचं, हे खोटं आहे. दोन्ही गोष्टी या खोट्या आहेत. हे सरकार खोटं बोलत आहे. जसं खोके सरकार तसं खोटं सरकार आहे. मग एवढं जर खोटं बोलत असतील मग हे भेटलेच कशाला, ट्विट कशाला केलं. आपल्याला हे पण आठवत असेल की जे मुख्यमंत्री हाऊसमध्ये बोलले, एकतर वेदांता फॉक्सकॉनचा एकेरी उल्लेख करून की तो वेदांतावाला आलेला 4 लाख कोटी घेऊन येणार आहे, म्हणजे एक तर चुकीची फिगर सांगितली. 1,49,000 कोटीची फिगर ही 4 लाख कोटी सांगितली. MIDC जर्नलमध्ये त्याच महिन्यामध्ये 1 लाख कोटीची फिगर सांगितली. हे सगळं होत असताना जर आधीच ठरलं असेल त्यांचं तिथे जायचं, मग जसं तुम्ही आमचे आमदार पळवले तसं तुम्हाला तिथून पळवून आणायचं होतं का हा प्रकल्प? मग तुम्ही गुवाहाटीला तर न्यायचा होता तो प्रकल्प, म्हणजे आला असता सोबत तुमच्या. तर हे झालं.
तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आपण बघितलं असेल बल्क ड्रग पार्क. ह्याच टेबलमध्ये सगळीकडे दिलेलं आहे की बल्क ड्रग पार्क, आणि आज उपमुख्यमंत्री महोदय देखील बोललेले आहेत की बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाइस पार्क. बल्क ड्रग पार्क जो आम्ही रोह्यामध्ये आणणार होतो, रायगड जिल्ह्यात आणणार होतो, आणि मेडिकल डिव्हाइस पार्क जो आम्ही ऑरिक सिटीमध्ये आणणार होतो, संभाजीनगर जिल्ह्यात आणणार होतो, ह्या दोघांसाठी कुठचाही प्रस्ताव असेल तर दाखवावा वगैरे. दोन प्रस्ताव दिलेले. बल्क ड्रग पार्कसाठी 30 ऑगस्ट 2021ला शासनाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला होता. मेडिकल डिव्हाइस पार्कसाठी 14 ऑक्टोबर 2021ला शासनाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला. हे दोन्ही प्रस्ताव आहेत. बरं ते काय, त्याच्याही पुढे जाऊन ह्याच्यात जसं दिलेलं आहे की दोन्ही सरकारनी प्रस्तावच पाठवला नाही, हे खोटं टेबल आहे. मग ठीक आहे, आम्ही जर खोटं बोलत असू, मग हे देसाई साहेबांचे ट्विट्स हे काही खोटे आहेत का? हे पहिलं प्रेझेंटेशन देताना उद्धव साहेबांना, जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, बल्क ड्रग पार्कबद्दल. दुसरं, चला हे अंतर्गत प्रेझेंटेशन असेल, ही बातमी तर खोटी नसू शकते. नीती आयोगची भेट घेताना नीती आयोगाचे जे आपले हे होते त्यांना भेट घेतली त्यांची, आणि त्यांनी सांगितलं, अमिताभ कांत साहेबांना देसाई साहेबांनी सांगितलं, याच्यात हे पण दिलेलं आहे की डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब तसेच बल्क ड्रग पार्क या केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्रात मंजूर होण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती केली. हे आम्ही खोटं बोलतोय का? हा 11 जून 2021चा ट्विट आहे. आता ह्या जशा गोष्टी झाल्या, तसंच तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एअरबस टाटा. आता एअरबस टाटामध्ये पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एअरबस टाटा हा जो प्रकल्प होता हा सगळ्यांना माहिती होता की साधारणपणे, आता त्यांनी जी 2 नावं घेतली, खरं तर मी उपमुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करतो की जे त्यांनी सांगितलं की एका टाटाच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात वातावरण बरोबर नाही आहे, ते त्यांनी नाव सांगावं, लोकांसमोर येऊन नाव सांगावं. दादागिरी ही सत्ताधारी पक्षाचीच चालते, आमच्याकडून कोणालाच काही धोका नाही आहे. त्यांनीच सांगावं नाव की ह्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, टाटाच्या महत्त्वाच्या माणसांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असतानाचं वातावरण हे उद्योगासाठी चांगलं नव्हतं. कारण जे आम्हाला सांगितलं गेलेलं आमच्या भेटीत, ते स्पष्टपणे सांगितलेलं की केंद्र सरकार जिथे सांगेल तिथे आम्हाला जायला लागेल. बरं ठीक आहे, हा प्रस्ताव जर सप्टेंबर 2021 वगैरे ठरला असेल, मग नितीन गडकरी साहेबांनी का पत्र लिहिलं, आम्ही सर्वांनी का पत्र लिहिलं? आम्हाला सर्वांना माहिती नसेल, पण मग जर तुम्हाला माहिती असेल, 2016 पासून पाठपुरावा करत असाल, म्हणजे हे तुमचं अपयश आहे मुख्यमंत्री म्हणून की 2016 ते 19 देखील तुम्ही स्वतःच्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असताना आणि राज्यामध्ये असताना हा मोठा प्रकल्प नागपूरमध्ये, मिहानमध्ये आणू नाही शकलात. कारण जर तुम्ही बघितलं, मेरिटवर जर बोलायचं असेल तर अनेक गोष्टी या मेरिटवर आपण सांगतोय. बघा, हे गडकरी साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं, हे भुजबळ साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं, इथेच आहे. या 2 गोष्टी तर आहेतच, या 2 गोष्टी ह्या पुरावा आहेत. बरं, हे जर ठरलंच असतं, पण ठीक आहे ना, मग तुम्ही तरी, मग उदय सामंत साहेबांनी जे उद्योग मंत्री आहेत राज्याचे, त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन का सांगितलं की ते जाऊन दिल्लीत ही मागणी करतील आणि हमखासपणे मिहानमध्ये आणतील? मला वाटतं हे सगळं खोटं बोलण्याचं जे नाट्य चालू आहे त्याच्यात कुठेतरी अंत यायला पाहिजे. आणि जे आज उपमुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत की कुठे ना कुठेतरी कॉम्पिटिशन राज्यात आणि देशामध्ये वाढत आहे, अनेक राज्य झालेली आहेत. कॉम्पिटिशनवर बोलायचं झालं ना तर महाराष्ट्र कॉम्पिटिशनमध्ये कुठे कमी पडतोय का, ह्याचं आज मी चॅलेंज देतो. आणि ह्याचं चॅलेंज मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर 1-on-1 मध्ये डिबेटवर यावं, तरच मी त्यांचं चॅलेंज स्वीकारेन. ट्रस्ट सेक्टर आहे महाराष्ट्र एव्हिएशनमध्ये. 19 ते 24 ह्या फायनान्शियल इयरमध्ये इंडस्ट्री पॉलिसीमध्ये एव्हिएशन हे थ्रस्ट सेक्टरमधून आपण जाहीर केलेलं आहे. नेटिव्ह पॉलिसी आहे, सेक्टर ग्रोथ आहे, 24% मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ दाखवलेली आहे. ATF कन्झम्पशन महाराष्ट्रामधलं 21%वर आहे. इकोसिस्टम आहे, हब्स आहेत, SEZs आहेत, ग्लोबल इन्व्हेस्टर आणि GV पार्टनर्स आहेत, की डिफेन्स सेक्टर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, नगर आहे. ह्या सर्वीकडे आपण अनेक ठिकाणी फिस्कल इन्सेंटिव्ह आणि लँड डिस्काउंट्स दिलेले आहेत. ह्या गोष्टी आहेत या सगळ्या. म्हणजे मी त्या दिवशी पण सांगितलं की चला बल्क ड्रग पार्क तुम्ही गुजरातला दिलात, आंध्र प्रदेशला दिलात, हिमाचल प्रदेशला दिलात, पण महाराष्ट्राकडे दिला नाहीत. आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समधून कुठे ना कुठेतरी स्वतःचं अपयश झाकायला केंद्र सरकारवर बोट दाखवलं जात आहे, असं माझा स्पष्ट आरोप आहे. आत्तापर्यंत मी हे सांगत आलेलो आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे संबंध उद्योग जगात तरी चांगले होते. आम्ही 6.5 लाख कोटीची गुंतवणूक ह्या राज्यात आणली आणि तशीच आम्ही गुंतवणूक वाढत नेत होतो महाराष्ट्रात. तेव्हा डबल इंजिनचं सरकार नीट चाललेलं, मग आत्ता का फेल झालं? जर आपण बघितलं असेल तर आम्ही जर मागितलं होतं तेव्हा हे आमचं सरकार असतं तर कदाचित बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाइस पार्क हा आला देखील असता महाराष्ट्रात.
पण 3 अन्य राज्यांना दिलं गेलं आणि आमच्याकडे नाही. असो, आज वेगळ्या वेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज काही जे महाराष्ट्रासाठी आवाज उठवणारे असतील किंवा फ्रीडम ऑफ स्पीच ह्याच्यात विश्वास ठेवणारे पत्रकार असतील, जे आमच्यावर पण टीका करतात, तुमच्यासारखे अनेक आहेत, त्यांना HMV म्हटलं गेलेलं आहे. जे बेरोजगार तरुण नोकरीसाठी आंदोलन करतात त्यांना शेमडी पोरं म्हटले गेले. खरं तर ह्या दोन्ही वक्तव्यांसाठी, कारण आता उपमुख्यमंत्री महोदय जसं बोलले की ते 2 आमदार रागारागामध्ये बोलले, असं हे देखील रागारागामध्ये बोलले असतील तर ते शब्द त्यांनी मागे घ्यावेत. कारण हिज मास्टर्स व्हॉइस कोणाला बोलणं किंवा शेमडी पोरं तरुणांना बोलणं हे पत्रकारांचा आणि पत्रकारितेचा अपमान आहे. आणि शेमडी पोरं हे जे आंदोलन करतात स्वतःच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या आवाजासाठी, जे प्रकल्प ह्या खोके सरकारमुळे दुसरीकडे निघून गेले त्याच्यासाठी, त्यांना शेमडी पोरं बोलणं हे खूपच अयोग्य आहे, निंदनीय आहे आणि हे मागे घ्यावेत. महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातून एकच येते, पुन्हा एकदा त्याच्यात जो आरोप झाला होता की नागपूर मिहानमध्ये येत आहे म्हणून हे प्रकल्प दुसरीकडे पळवून नेण्यात आले, असा जो त्यांनी आरोप केला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गांभीर्याची गोष्ट आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपल्याला आठवत असेल, 1 मे 2022ला ठरलेलं की मुंबई नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन व्हावं. मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्यापर्यंत होणार होतं. तिथे काहीतरी क्रेन पडली वगैरे असं दाखवलं गेलं आणि ते उद्घाटन पुढे ढकललं गेलं. प्लॅन असा होता की ऑगस्टपर्यंत पूर्ण तिथपासून इथपर्यंत तो उद्घाटन होणार. हे उद्घाटन अजूनपर्यंत का नाही झालंय? कुठच्या निवडणुकीसाठी थांबल्यात, कुठच्या तारखेसाठी थांबल्यात? ती क्रेन खरंच पडली होती का? तो पूल खरंच पडलेला होता का? की सरकार पडेपर्यंत तुम्ही वाट बघत होतात? कारण आम्हाला जे ऐकवलं ते फार वेगळं आहे की रस्ता तयार आहे. त्यांच्या दसऱ्याच्या जे काही सर्कस होती त्याच्यासाठी राजकीय कार्यकर्ते तिथून आले, पण अजूनही सामान्य नागरिकांसाठी हा समृद्धी महामार्ग उघडला गेला नाहीये. हे कशासाठी होतंय? हे कोणासाठी होतंय? हा समृद्धी महामार्गाची उद्घाटनाची तारीख ठरली नाही का? जो ऑगस्टमध्ये संपूर्ण होणार होता तो आतापर्यंत का नाही झाला? हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं, इतर कोणी नाही. ह्याच्यावर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण मला सांगावं. मेडिकल डिव्हाइस पार्क हे केंद्र राज्यावर देणार आहे, याबद्दल कोणती अधिकृत घोषणा झालेली नव्हती किंवा असे कोणते प्रॉमिसेस देण्यात आले नव्हते, हे देवपूजेने बरोबर आहे. पण सगळ्यांकडून प्रस्ताव मागवलेले, जसं मी सांगितलं, ज्या 2 तारखा आहेत ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2021 मध्ये जो आपला प्रस्ताव आहे, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल किंवा बलड्राईव्ह पार्क असेल, देवेंद्रजी अजून एक बोललेत की मेरिटवर जिंकायला पाहिजे होतं. मला सांगा, कुठच्या दुसऱ्या राज्यामध्ये 394 फार्मसी कॉलेजेस आहेत? मला सांगा, कुठच्या दुसऱ्या राज्यामध्ये रोह्यासारखी जागा आहे जिथून नवी मुंबईमध्ये होणारा एअरपोर्ट आणि जिथे आम्ही दिबा पाटलांचं नाव देतो होतो, आणि दुसरं म्हणजे JNPT जवळ आहे. कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे व्हॅक्सिन प्रोडक्शन हे सर्वात जास्ती आहे? कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेसमध्ये नीती आयोगाच्या रँकिंगवर आपण नंबर 2 वर आहोत? कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे डॉक्टर्स असतील, स्किल टॅलेंट असेल, तसंच जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे ती पूर्ण आहे? म्हणजे कुरकुम वगैरेकडे सिप्ला वगैरे पण आहेत. हे सगळं असताना तुम्ही अन्य राज्यांना द्या, माझं काही म्हणणं नाहीये, तुम्ही 5 अजून राज्यांना द्या, पण महाराष्ट्राचं जे हक्काचं होतं ते राज्य केंद्र सरकारकडून हे का घेऊन येऊ शकले नाहीत, हा माझा सवाल आहे. आणि फेक नॅरेटिव्ह सेट करतायत असं देखील मुख्यमंत्री म्हणाले, आणि काही लोकांना फक्त गुजरातचा चष्मा लागलेला आहे म्हणून हे आरोप प्रत्यारोप. आता ते काय झालेलं आहे की फेक नॅरेटिव्ह हे त्यांचं जे गद्दारी आणि खोके सरकारचं होतं ते लोकांसमोर आलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी वाचून दाखवल्या टाईमलाईन, म्हणजे मी, देसाई साहेब, अनिल अगरवाल साहेब, टाटा साहेब, हे सगळे आम्ही खोटं बोलतोय आणि उद्योगमंत्री जे बोलतात तेच खरं आहे का? आणि जसं मी सांगितलं ना की हे सगळं जे आजचं झालेलं आहे ते एवढ्या दिवसानंतर देवेंद्रजींनी येणं, खरं तर मला वाटतं हा डाव होता त्यांना कोपऱ्यात ढकलण्याचा, कारण त्यांना खोटी माहिती दिली गेली होती. हे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही असे स्टेटमेंट्स केले नव्हते ज्याच्यात खरं जे आहे आणि दुसरं जे एक आहे ते आतापर्यंत डोळ्यासमोर आलं नव्हतं, आज ते बाहेर आलेलं आहे. पण गुजरात सरकारने सेमी कंडक्टर पॉलिसी जी महत्वाची असते त्या राज्यासाठी जर इतका मोठा प्लांट आणायचं असेल तर त्यांनी ती आणली. महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आलं नव्हतं का, किंवा यामध्ये काही चूक झाली? पॉलिसी कशी असते? पॉलिसी म्हणजे इन्सेंटिव्स आणि डिस्काउंट्स आणि सबसिडी ह्या ज्या देतो त्याच्यावरनं पॉलिसी बनते. आता पॉलिसीसाठी मी काय, ह्याच खोके सरकार बसल्यानंतर HPC झालेली आहे आणि तुम्ही ती पॉलिसी आपली आणि गुजरात सरकारची कम्पेअर करा. त्याच्यानंतर गेली आहे ना, म्हणजे आपण जे ऑफर केलं त्याच्यानंतर. हा 2 प्रश्न आहे, वेगळा प्रश्न पण आहे. वन विंडो सिस्टम गुजरातमध्ये आहे, त्यामुळं म्हणजे केंद्र सरकारमधून डायरेक्टली 1 विंडो सिस्टम आहे तिथे. सिस्टम ते दाखवलं की 1 विंडो सिस्टम आहे, त्यामुळं इंडस्ट्रीजला बूम मिळतं. आपण आता म्हणाल की महाराष्ट्र समृद्ध
उपलब्ध आहे. इंडस्ट्रियल बूम आणण्यासाठी आपण ट्रॅक्टरवर सगळ्या इंडस्ट्रीजला एवढं सगळे सवलती दिल्या आहेत. पण मग इंडस्ट्रीज का येत नाही? ऍक्टिव्हिझम आहे, पॉलिटिकल बिल नाही आहे. नंतर तुम्ही लक्षात घ्या, एक काल मी महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे. आपल्या राज्यामध्ये 2 महत्त्वाचे सेक्टर्स हे फेल होत आहेत खोके सरकार बसल्यानंतर. अजूनही कृषी मंत्री कुठे आहेत? कुठच्या बांधावर गेलेत का? ओला दुष्काळ जाहीर झालाय का? मला वाटतं आजचीच कुठची तरी एक बातमी आहे की पंचनामे करण्यासाठी देखील एका शेतकऱ्याकडून पैसे मागितले गेले नगर जिल्ह्यात. ही आहे ना बातमी. म्हणजे एका बाजूला हे सगळं होत आहे, दुसऱ्या बाजूला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणि त्याच्यानंतर डॅव्हॉसमध्ये 80,000 कोटीची गुंतवणूक. मला वाटतं देसाई साहेब आपण यादी पण आणलेली पूर्ण सगळ्या कंपनीजचे. हे येत असताना आणि केंद्र सरकार हेच होतं. म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे बोट दाखवत नाहीये. हे खोके सरकार केंद्र सरकार आरोप करतंय की सगळं दुसऱ्या राज्यांमध्ये ढकलतंय आणि तेव्हाच गेलेलं, आमच्या वेळी काही झालं नाही. देवेंद्र फडणवीसांनी आणखी एक विधान केलेलं आहे की बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते आणि त्यांच्यावरती 14 हा शब्द वापरणं वगैरे चुकीचं आहे. बरोबर आहे. त्याच्यात पुढे पण एक विधान केलंय की त्यांनी त्यांच्याकडून काही घेतलं नाही आणि मग लगेच बोललंय की इतरांनी काही घेतलं का हे मी म्हणत नाही. हे खूप बोलकी वाक्य आहेत. आणि तुम्ही विचार करा, ही जर अशी राजकीय परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची असेल जिथे उपमुख्यमंत्री महोदयांना पुढे केलं जातं आणि त्यांना थोडं कोपऱ्यात आणलं जातं, म्हणजे आजचं प्रेस कॉन्फरन्स खरं त्यांना टार्गेट मुद्दामून केलं का सरकारने, हे कदाचित असेल. किंवा मग बच्चू कडू असतील किंवा हे त्यांनी जरी आरोप मागे घेतले असतील तरी खूप गंभीर आरोप आहेत. सखोल चौकशी झाली पाहिजे. म्हणजे खोके सरकार 50 खोके जे आपले हे बोलत बच्चू कडू जी बोललेले आहेत, जे प्रत्येक लग्नात वगैरे गेल्यानंतर त्यांना म्हणतात, हे का म्हणतात ह्याची चौकशी का नाही होते? देवेंद्र तारीख सांगितली तो स्वागत करतो त्याचं. आणि तसंच परत आता ह्याच्यात तत्कालीन युडी मंत्र्यांना कॉर्नर करायचं काही प्लॅन आहे का, हे पण जरा विचार करणं गरजेचं आहे. तसंच मुंबई काही ठाण्याचं पण केलं पाहिजे, पुण्याचं, नागपूरचं, सगळ्याच शहरांचं केलं पाहिजे. पण परत एकदा तुम्ही ह्याच्यात लक्षात घ्या, महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे. कारण नुसतं आरडाओरडा होणार. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कौतुक कोविड काळातलं प्रधानमंत्री महोदयांनी केलं, महाराष्ट्राचं हायकोर्टाने केलं, सुप्रीम कोर्टाने केलं, WHO ने केलं, धारावी मॉडेलचं देखील केलेलं आहे. तेच हे सगळ्या लोकांसमोर आहे. आणि कुठे ना कुठेतरी सुरतमध्ये जे झालं असेल, UP-मध्ये जे झालं असेल, त्याच्याच बॅकग्राऊंडवर, त्याच धर्तीवर महाराष्ट्र आणि मुंबईला पण बदनाम करायचं का, हा विचार ते कदाचित करत असतील. पण त्यावेळी युडी मंत्री कोण होते आणि आता युडी मंत्री कोण आहेत, ते पण त्या कॅगमध्ये येणार आहेत का? देवेंद्र फडणवीसांनी 2021 तारीख सांगितली. एक इन्व्हेस्टर येऊन राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याला भेटतो, त्याच्यामध्ये एक बैठक होती आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की नाव सांगणार, डिस्क्लोज नाही करणार. पण महाराष्ट्रातलं वातावरण सध्या मी म्हणालो ना की त्यांनी नाव सांगावं. ते विरोधी पक्ष नेते भेटीगाठी घेत होते आणि अशा वेळी मुख्यमंत्र्यांना भेटीगाठी घ्यायला वेळ नव्हता असा एक मेसेज देण्यासाठी. आता आम्ही तरी टाटाच्या पूर्ण ज्या ग्रुप बरोबर भेटलो ते लोकांसमोर होतं. आम्ही सह्याद्रीत भेटत होतो, वर्षामध्ये भेटत होतो. आता हे ह्या कुठच्या पॉलिटिकल इन्व्हेस्टरची बैठक होती की काय होती मला माहिती नाही. सरकारनं सुरक्षा काढली आहे, महिलेच्या व्यक्तीनं सुरक्षा काढली आणि आपल्या सगळ्या आमदारांच्या आणि आमदारांची बायकोच एक्सपर्ट केली आहे. आरोप होता की तुम्ही सरकारमध्ये असताना डाऊनग्रेड केली काढली गेली, आता रिव्ह्यू घेऊन द्यायचं तुमचं यावर नाही. मला वाटतं आता पहिले ही जी उत्तरं आहेत हे महत्वाचं आहे, कारण सत्य परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रासमोर यावी. नाणारचा प्रकल्प तुमच्यामध्ये गेला असा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. तो प्रकल्प होणार असं देखील ते म्हणाले. शिवसेनेची नाणारबाबतची भूमिका आहे. एक भूमिका अशी आहे की तुम्ही आत्तापर्यंत गेल्या 7 वर्षात आणि आत्ता बघा, जिथे राख रांगोळी होणारे प्रकल्प आहेत, म्हणजे राख आपल्याकडे रांगोळी पलीकडे, तसे प्रकल्प न्यूक्लिअर असतील, रिफायनरी असेल, हे महाराष्ट्रावर आंदोलनकारांवर पण देखील गोळ्या घालून किंवा लाठीचार्ज करून आणले जातात. नाणारबद्दल भूमिका स्पष्ट होती. ती अशी होती की नाणारमध्ये लोकांना, स्थानिक लोकांना विरोध होता, तिथून आपण हलवलं. बारसूसाठी उद्धवजीच मुख्यमंत्री असताना देसाई साहेबांनी फॉलोअप करून मला वाटतं केंद्र सरकारकडे आपण सांगितले की बारसू एक वेगळी जागा आहे, तिथे आम्ही हा रिफायनरीचा प्रकल्प आणू इच्छितो. तरी देखील सगळ्यात मोठी अट त्याच्यात हीच आहे की जो कोणी प्रपोनंट असेल, प्रोजेक्ट प्रपोनंट, त्यांनी तिकडच्या स्थानिक नागरिकांना घेऊन बसावं, जगजाहीर प्रेझेंटेशन द्यावं, त्याचे फायदे तोटे काय आहेत. जे विरोधात असतील आणि जे सपोर्टमध्ये असतील त्या दोघांना सोबत त्यांनी एक हे करावं, जनसुनावणी करावी आणि जे काही लोकांच्या मनात असेल ते आम्ही त्याच्यासोबत उभं राहू. आदित्य जी, हिंदी में जानना चाहेंगे ये कैग रिपोर्ट, कैग की जो इंक्वायरी के लिए महाराष्ट्र सरकार ने कहा है, बीएफसी के जिस समय कोविड था उस समय जितने भी टेंडर्स जारी किए गए थे उनके जांच के आदेश दिए हैं, इसको, इस फैसले को आप कैसे देखते हैं? मैं उनका स्वागत करता हूं. उनको लगा था कि कैग से हम गैग हो जाएंगे, लेकिन स्वागत करता हूं. सबसे अहम बात यही है कि ये महाराष्ट्र को और मुंबई को बदनाम करने के लिए एक षड्यंत्र है.
जैसे उस समय अहमदाबाद हो, सूरत हो या यूपी हो, वैसे तो हालात मुंबई में नहीं थे, महाराष्ट्र में नहीं थे। मुंबई और महाराष्ट्र का जो अच्छी बात थी वो पूरे दुनिया ने देखी है। हाई कोर्ट ने अच्छी बात कही थी, सुप्रीम कोर्ट ने कही थी, पीएम साहब ने कही थी और WHO ने भी कही थी। तो ये जो प्रशंसा हुई है मुंबई और महाराष्ट्र की, कहीं ना कहीं उनको यही दुख हुआ है कि महाराष्ट्र की प्रशंसा हुई और अभी बदनामी करने का एक षड्यंत्र रचा जा रहा है। लेकिन जैसे मैंने इसका स्वागत किया है, वैसे थाने महानगर पालिका का भी हो, फिर नागपुर का हो, पुणे का हो, हर जगह का हो। और तभी के यूडी मंत्री कौन थे मुझे पता नहीं, लेकिन शायद उन पे भी हो सकता है। आदित्य जी, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रेस कॉन्फ्रेंस, मुख्यमंत्री? उप मुख्यमंत्री, उनकी मन की बात आप कह रहे हो। और उन्होंने आरोप भी लगाया कि आप लोगों ने एक फेक नैरेटिव सेट किया है। कई सारे प्रोजेक्ट्स आप लोग जब सरकार में थे तब चली गई थी, उन पर आरोप लगाया जा रहा है और इससे महाराष्ट्र का भी नाम खराब हो रहा है। इसे आप नहीं, फेक नैरेटिव का हमने अभी सीखा नहीं उनसे और सीखना भी नहीं चाहते। जो भी है लोगों के सामने अभी जो मैंने टाइमलाइन पढ़ के दिखाई, वेदांता फॉक्सकॉन हो, मेडिकल डिवाइस पार्क हो, बल्क ड्रग पार्क हो, प्रस्ताव तो हमने दिए थे। जो भी मेरिटोरियस हम मांग रहे थे वो हमारे हिस्से में नहीं आया, हमारे राज्य के हिस्से में। दुख इसी बात का है। आदित्य जी, ते 6.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही सांगितली होती ड्युरिंग MBA टाइम, ह्यातले ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट्स किती टर्न झाले आणि MOUs पर्यंत तेवढेपर्यंत किती आहे? सगळेचे सगळे मला वाटतं कन्स्ट्रक्शन फेजमध्ये गेलेले आहेत, एक्झिक्यूट झालेले आहेत। त्याच्यातून 1 की 2 चायनीज इन्व्हेस्टमेंट्स होते आणि आपल्याला आठवत असेल त्यावेळी केंद्र सरकारने एक अघोषित हे काढलेलं की चायनीज इन्व्हेस्टमेंट घेऊ नका। ते 2 प्रस्ताव होल्डवर आहेत, ते बाजूला ठेवलेले आहेत, बाकी सगळे हे एक्झिक्यूट झालेले आहेत। भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे, आपल्याला काँग्रेसच्या नेत्यांनी निमंत्रण देखील दिलेले, आपण सहभागी होणार आहात? मला वाटतं आज पहिले ह्या मुद्द्यांसाठी मी बोलीन, कारण हे मुद्दे महत्त्वाचे आहेत। हे महत्त्वाचे मुद्दे लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचले पाहिजेत आणि जी सत्य परिस्थिती ती गेली पाहिजे। वेदांतासाठी जवळपास 6 महिने महाविकास आघाडीच्या काळात आपण पाठपुरावा घेतला, पण त्याची उच्चाधिकार समितीची बैठक आणि जे पॅकेज देणं अपेक्षित होतं त्याला विलंब झाला किंवा त्यात काय अडचणी आल्या की आपल्या काळात ते नाही, मी आता वाचून दाखवलं फायनल प्रपोजल। कारण काय झालं, वेदांता फॉक्सकॉनकडे आपण 3दा, त्यांनी 2दा EOI लोड केलेले, आपण 3दा त्यांना रिस्पॉन्ड केलेलं। 3ही वेळा पॉझिटिव्ह आल्यानंतर साईट व्हिजिट झाली, फायनल साईट व्हिजिट झाली। मग सगळं झाल्यानंतर जेव्हा सगळं काही ठरतं तेव्हाच तुम्ही HPC ला जाऊ शकता आणि मगच ते क्लिअर होतं। योगायोगाने HPC हे खोके सरकारच्या काळात आले। Sir, DCM has declared the 2000 project as well, but in that as well, there is a Sorry? DCM has declared the 2000 crore electronic project as well, and in that he is giving allegations as well. What do you have to say? See, 2000 crore, when we heard after Vedanta Foxconn went away, Bulk Drug Park, Medical Device Park, Airbus went away, we heard that there would be a larger project, then all of us combined would be coming to Maharashtra. Now, I'm not great at numbers and that's not our forte, that's not something we looked into, and that is why probably the numbers of unconstitutional government are more. But I never knew that 2000 crores was bigger than 2 lakh crores. See, these are projects like an electronic hub. Again, once more, by the way, the electronic hub has been declared by Desai Sahib in Pune in a conference at the Maratha Chamber of Commerce, Industry and Agriculture. This was last year. The final approval came today. The initiation was in his time. Having said this, you will also get something like a textile park very soon in Amravati. Maybe you will get a renewable energy park in Buttibori. These are parks that are due to come and they will keep coming. But industries from overseas, FDI, where we have asked on meritorious basis, government supported issues like medical device park and bulk drug park, again on meritorious basis. These are places that we really wanted to to see Maharashtra take, the lead, and that's why we have been kept away from. आदित्यजी, उद्या सामना कसं म्हणाले होते त्यांना फॉक्सकॉन नेतृत्वाबद्दल विचारलं की फॉक्सकॉनची जागा वेदांता फॉक्सकॉन तळेगावमध्ये ती खूपच सेन्सिटिव्ह झोनमध्ये होती। आम्ही त्याची पाहणी केली का रिव्ह्यू घेतला, त्यावरती असं कळलं की 1-1.5 वर्ष त्यातनं तो सेन्सिटिव्ह झोन काढता येणार नाही, पण मग सप्टेंबरला गेली, मग 1 वर्ष नंतर त्यांना कळलंय। म्हणून अदरवाईज विधानांचं म्हणणं आहे। कसं आहे की त्यांना मी जास्ती दोष देत नाही, खरं त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रात कृषी आणि उद्योग हे खूप महत्त्वाचे सेक्टर्स आहेत। पण काय झालेलं आहे की राजीनामा नक्की घेणार कोणाकोणाचा। एक आमदार इथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतात, त्यांच्यावर काही कारवाई नाही आहे। कोण कुठे जाऊन दमदाटी करतं, कारवाई नाही। एक ऑफिस जाऊन तोडतं, कारवाई नाही आहे। तसंच उद्योग मंत्री देखील पहिले 2 दिवस जेव्हा तुम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारलात तेव्हा त्यांनी सांगितलं माहिती घेऊन सांगतो, मग उपमुख्यमंत्र्यांवर ढकलतात, मग मुख्यमंत्र्यांवर ढकलतात। मुद्दा हा आहे की तळेगावमध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर तिथे अनेक
MIDC मध्ये वेगळे म्हणजे त्या MIDC मध्ये वेगळे उद्योग आहेत, प्लॉट्स आहेत, इको सेन्सिटिव्ह झोन, आणि ह्याचा अभ्यास क्लिअर कट डिमार्क झालेला आहे. केंद्र सरकारबरोबर बसून आम्हीच ते करून घेतलं आहे मेपर्यंत. तर हे परत त्यांचं ब्रीफिंग चुकीचं आहे की त्यांना डिपार्टमेंटमध्ये इंटरेस्ट नाही आहे, हे त्यांनी ठरवावं. मुंडे सावंत म्हणतायत की तुम्ही जेव्हा मोर्या सरकारमध्ये बैठका घ्यायच्या बंदोबस्ताबाबत त्याची माहिती तुम्ही घेत नव्हता असं पद्धतीने. कुठच्या सरकारमध्ये? हो, पण ते उच्च शिक्षण मंत्री होते. देसाई साहेब त्यांना कशासाठी बोलवतील? त्यांचा काय संबंध होता? आदित्य जी, एक सवाल ये है कि फिनिक्स मिल में हलवीन पार्टी का एक वीडियो बड़ी तेजी से वायरल हो रहा है, जिसपे विपक्ष जो खासतौर से सरकार में बीजेपी जो सरकार है और बीजेपी की तरफ से आरोप लगाया जा रहा है, क्योंकि वो आपका चुनावी क्षेत्र है, वहां पर ध्यान नहीं दिया जा रहा है. वहां पर उस वीडियो में अंडर एज बच्चे जो है उनको शराब दी जा रही है और शराब वहां पर पी रहे हैं. इस तरीके का वीडियो वायरल हो रहा है. आप अपनी कॉन्स्टिट्यूंसी पे ध्यान नहीं दे पा रहे हैं, इस तरीके का आरोप लगाया जा रहा है. क्या कहें? मुझे नहीं पता था कि एक्साइज डिपार्टमेंट और होम डिपार्टमेंट मेरे हाथों में है. और ये अभी ये क्या है कि ये जो मेन विषय है उससे लोगों को विचलित करे, कहीं और लेके जाए, ये तो होम डिपार्टमेंट और लोकल पुलिस स्टेशन का काम है. ये सत्ताधारी पक्ष इस पे फोकस कर सकता है क्या? ये पॉलिसी हो सकती है क्या? ये दुनिया भर में ये सारी चीजें चलती है. अगर पसंद है तो रखो, नहीं तो कह दो ड्राई स्टेट है, बंद कर दो, कोई आपत्ति नहीं है हमें. लेकिन आप हमारे राज्य से जो भी इंडस्ट्रीज है, जो भी जॉब अपॉर्चुनिटीज युवाओं के वो लेके जा रहे हैं, जो आंदोलन करेंगे उनको आप शेमड़ी पोरो बोलेंगे, कैसे चलेगा? तो जो महत्वपूर्ण विषय है, आज जैसे कल ब्रिज गिरा है, ये विषय और हम उसको पॉलिटिसाइज नहीं करेंगे, लेकिन इंक्वायरी तो होनी चाहिए. लेकिन वो छुपाने के लिए अगर ऐसे आप विषय लाओगे तो ये देश कहाँ जा रहा है? और फिर कोई आवाज उठाए, कोई इस पर लिखे तो कहते हैं हिज मास्टर्स वॉइस. आरोप लग रहा है कि एनडीए सरकार खुद ही, क्योंकि उनके काफी सारे एलिगेशन उनके ऊपर लग रहे थे और वो एक लॉ एंड ऑर्डर का सिचुएशन मेंटेन नहीं कर पा रहे. तो बिजनेसमैन जैसे अंबानी पर आरोप लगा था, उनके आसपास भी कई सारी चीजें हो रही थी, इसी वजह से बिजनेसमैन चले गए. क्या ये आरोप आप मानते? मुझे लगता है ये जोक को मैं उस पर हंसूंगा और छोड़ दूंगा, क्योंकि अभी जो मैंने पूरी कहानी पढ़ी है, जो टाइमलाइन है, वो ये सत्य चीज़ दिखाती है कि हमारे वक्त में काफ़ी सारे इंडस्ट्रीज आ रहे थे. अभी भी देसाई साहब के हाथ में सारे वो इंडस्ट्रीज़ के नाम हैं जो MBA के दौरान आए, जिन्होंने साइन किया, MOUs एग्जीक्यूट हुए और काम पे लग गए. अभी लॉ एंड ऑर्डर सिचुएशन अगर आप देखें तो अभी जितने बदतर हाल हुए हैं, जैसे आप यहीं जिस विधानसभा क्षेत्र में हम बैठे हैं, वहाँ के MLA जो गद्दारी की उन्होंने, वो तो जाके पुलिस स्टेशन में गोली चला के आए. क्या कार्रवाई उन पे हुई? आदित्य जी, राज ठाकरे असं म्हणाले की ज्या प्रकल्पाच्या विषयावरती पंतप्रधान ही देशातले असले पाहिजे, सगळेच प्रकल्प जर गुजरातला गेले तर योग्य नाही, भारत समृद्ध झालं पाहिजे. नाही, मी पहिल्यांदा ऐकतो, मी त्याच्यावर बोलू नाही शकत. मी आत्ता ऐकलं आपल्याकडून, मी त्याच्यावर काही बोलूच नाही शकत. Like I said, let it be on Thane and all other cities, we welcome it. गुजरात में गिरा है, क्या उसमें नेग्लिजेंस की बात सामने आ रही है कि काफी ज्यादा वहाँ पे जो उसकी कैपेसिटी ब्रीच की थी, उससे कई गुना ज्यादा लोग वहाँ पर चले गए. सिक्योरिटी की काफी सारे लैप्सेस अभी तक जांच प्रक्रिया आ रही है, उसमें खुलासा हो रहा है. तो क्या आप इसमें जो मुख्यमंत्री हैं या जो राज्य सरकार है, उसके जो है इस्तीफे की मांग करेंगे, मुख्यमंत्री की मांग करेंगे, या कि इस घटना को कैसे दें? नहीं, इंक्वायरी तो होनी जरूरी है और फिर जो भी दोषी है उन पर कार्रवाई होनी चाहिए. वैसे सरकार का एक्ट ऑफ फ्रॉड मानते हैं, जैसे PM कहते हैं पहले भी कि बंगाल में जो कंस्ट्रक्शन हुए थे वो एक्ट ऑफ फ्रॉड थे, तो अब जो गुजरात में हुआ इसे भी आप एक्ट ऑफ फ्रॉड? नहीं, मैं पॉलिटिसाइजेशन में जाऊंगा नहीं, क्योंकि ये चीजें जो होती है उन पे इंक्वायरी होके ही कार्रवाई होनी जरूरी होती है. दिस इज अपन नहीं, दिस इज